हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, संपूर्ण भारतात कोणत्या देवतेचे एकच मंदिर आहे? ऑप्शन ए कृष्णाचे, बी ब्रह्मदेवाचे, सी महादेवाचे, डी राम मंदिर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्रह्मदेवाचे. पूर्ण भारतामध्ये ब्रह्मदेवाचे केवळ एकच मंदिर आहे. प्रश्न दुसरा आहे, कॉफीचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते? ऑप्शन ए ब्राझील, बी इराण, सी अमेरिका, डी भारत. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्राझील. ब्राझील या देशामध्ये कॉफीचे सर्वात जास्त उत्पादन होते. प्रश्न तिसरा आहे, जगातील सर्वात मोठे खोल तलाव कोणते आहे? ऑप्शन ए लोणार, बी बैकल, सी सुपिरियर, डी तांगानिका. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बैकल. जगातील सर्वात मोठे खोल तलाव बैकल हे आहे. प्रश्न चौथा आहे, महाकाली नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? ऑप्शन ए गोदावरी, बी शारदा, सी कृष्णा, डी यमुना. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शारदा. शारदा नदीला महाकाली नदी म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा आहे, कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःचे शरीर खातो? ऑप्शन ए जिराफ, बी साप, सी विंचू, डी उंदीर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उंदीर. उंदीर हा प्राणी भूक लागल्यानंतर स्वतःचे शरीर खातो. प्रश्न सहावा आहे, कोणता जीव 6 दिवसांपर्यंत आपला श्वास रोखतो? ऑप्शन ए बेडूक, बी साप, सी विंचू, डी जिराफ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विंचू. विंचू हा जीव 6 दिवसांपर्यंत आपला श्वास रोखू शकतो. प्रश्न सातवा आहे, रोज सुकं खोबरं खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? ऑप्शन ए रक्त वाढते, बी उच्च रक्तदाब, सी कॅन्सर, डी वरील सर्व. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. रोज सुकं खोबरं खाल्ल्याने वरील सर्व आजार बरे होतात. प्रश्न आठवा आहे, कांगारूच्या पिल्लाला काय म्हटले जाते? ऑप्शन ए फॉन, बी शावक, सी बछडा, डी जॉय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जॉय. कांगारूच्या पिल्लाला जॉय असे म्हटले जाते. प्रश्न 9 आहे, बिहारचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? ऑप्शन ए वड, बी पिंपळ, सी आंबा, डी साग. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिंपळ. बिहारचे राष्ट्रीय वृक्ष पिंपळ हे आहे. प्रश्न 10 आहे, केशरचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए जम्मू काश्मीर, बी गुजरात, सी राजस्थान, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू काश्मीर. केशरचे सर्वाधिक उत्पादन जम्मू काश्मीर या राज्यामध्ये होते.
फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.